नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतींवरती तोडक कारवाईला सुरुवात झाली। न्यायालयाच्या आदेशानंतर 41 इमारती तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। त्यातील 34 इमारतींवरती हातोडा चालवला जातोय, त्यामुळे ही कारवाई सुरू होताच रहिवाशांनी संताप व्यक्त करत कारवाईला विरोध केला। आज नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत 41 इमारतींवरती हातोडा चालवण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज 34 इमारती जमीनदोस्त करण्याचं काम सुरू झालंय। मोठा पोलीस बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलाय। आज हम लोग पेट में लात मार रहे हैं सरकार। आज 18 साल के दिन हो गया, आपने नहीं उनको निकलता, अभी निकलता, अभी निकल हो गया। हम लोग के घर के घर कर रहे हैं। आज कहीं में कहीं था, इसकी बदले दे देते हम लोग भी संतोषित हो जाते। नहीं बड़ा देते, छोटा तो दे देते, हम लोग की झोपड़ी भी दे देते कि हम लोग को अब आज भी रोड पर रहेंगे तो अच्छा लगेगा सरकार को। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये येणाऱ्या महाकुंभामध्ये संगम स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। आतापर्यंत 10 कोटींहून अधिक लोकांनी संगम स्नान केलंय। पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाला 1,75,00,000हून अधिक लोकांनी हजेरी लावली, तर मकर संक्रांतीच्या दिवशी 3,50,00,000हून अधिक लोकांनी अमृत स्नान केलं। सध्या 50 लाखांहून अधिक लोक संगम स्नान करतायत। यवतमाळच्या अभयारण्यातनं